मित्रांनो नमस्कार. आपल्यासोबत आहेत की पिंटू दादा मोडक आपल्यासोबत आहेत आणि आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कॉकटेल 9 तारखेला आपल्याला पळताना दिसणार आहे. तर दादा सांगतील की कॉकटेलचं नियोजन काय आहे. तर दादा काय सांगशील? 9 तारखेला 100% कॉकटेल पळताना हां नियोजन असं केलं आहे. समजा एखाद्या आमदार नाही जमले ते चंद्रदादांनी करून दाखवले. तर गाईला राज्यमाते जर दिले त्यांनी चांगलं काम करतात. त्यामुळे आम्ही 100% येणार. तुम्ही पण नक्की या. आणि काय सांगशील म्हणजे एवढं मोठं मैदान आहे आणि त्याच्यात फॉर्च्युनर सारखं बक्षीस ठेवलं आज पण भारतात कोणी ठेवलं नाही बक्षीस एवढं मोठं नाही. भारतात म्हणजे कोणी सांगितले आमदार खासदारनी कोण दादांनी गेले आणि दान एखादं दान सुरक्षेचं काम असतं तर अशी दान सुरक्षी भरपूर आहे. ज्यांनी आता बाकी ठिकाणी प्रयत्न करतात दान सुरक्षित त्यांनी ज्या बैलगाडी क्षेत्रात प्रयत्न करावा. कारण की गोमाते राज्यमाते दर्जा दिलेला आहे तर आपलं गौसंवर्धन कसं वाढेल याच्याकडे बाकी लक्ष नाशिक मैदानं प्रत्येक जिल्ह्यात झाली तर चांगली गोष्ट आहे. हां म्हणजे शेतकऱ्यांना पण एक चांगलं उत्सव आणि ते चांगलं बैलगाडी. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढी पण बैलगाडा मालक असतील त्यांच्यासाठी काय सांगशील तुम्ही? तुला सांगायची गरज आहे बैलगाडी मालकांना जो तो आपल्या तयारी देणार असेल त्यांना पण शुभेच्छा की प्रत्येकाला म्हणजे चांगले नियोजनाने या आणि चांगलं मैदान पार पडेल अशी अपेक्षा. चालते. ओके मित्रांनो बघूया पुढच्या रविवारी ह्याच टायमिंगला आपल्या सर्वांचा लाडका कॉकटेल जेवढी पण बैलगाडी क्षेत्रातील जेवढी बैल असतील त्यांना मालकांना आणि जेवढे पण ड्रायव्हर असतील त्यांना आपण एक सदिच्छा शुभेच्छा देऊया. कॉकटेललाही शुभेच्छा देऊया की ज्याप्रमाणे मैदान होईल त्याप्रमाणे कॉकटेलप्रमाणेच कॉकटेलनं फॉर्च्युनर घ्यावी आणि घेऊन यावी आपल्या इकडे या वडकीत एवढे आपण सांगायला थांबूया. धन्यवाद.